नमस्कार. मराठी भक्तिकथा या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्व भाविकांचे मनापासून स्वागत. आपण सर्वांनीच गणपती बाप्पाची अनेक रूपे पाहिली आहेत, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की संपूर्ण सृष्टीला बुद्धी देणाऱ्या, लहान मुलाप्रमाणे निष्पाप असणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाचे मस्तक हत्तीचे का आहे? एका आईने आपल्या अंगाच्या उठण्यापासून तयार केलेल्या पुत्राचा गळा स्वतः महादेवाने म्हणजेच त्यांच्या पित्याला का कापावा लागला? कोणत्या परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे प्रत्यक्ष आदिमायेला, माता पार्वतीला संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्यासाठी रौद्र रूप धारण करावे लागले? आजचा हा व्हिडिओ केवळ एक कथा नाही, तर तो माता पार्वतीचे अथांग प्रेम, बाल गणेशाचे आपल्या मातेप्रती असणारी सर्वोच्च निष्ठा आणि महादेवांचा तो अद्भुत न्याय सांगणारा एक दैवी प्रवास आहे. आज आपण ऐकणार आहोत श्री गणेश जन्मकथा, अतिशय सविस्तर आणि संपूर्ण रूपात. जर तुम्ही खरोखरच गणपती बाप्पाचे सच्चे भक्त असाल तर हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. कथा सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आजच्या या अद्भुत आणि रहस्यमय कथेकडे. फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. देवलोकामध्ये काही आणि विशेषतः कैलास पर्वतावर एक अत्यंत अद्भुत आणि दैवी घटना घडली, ज्या घटनेने संपूर्ण सृष्टीचा इतिहास बदलून टाकला. ही कथा आहे बुद्धीचे दैवत, विघ्नहर्ता श्री गणेशाच्या जन्माची आणि त्यांच्या गजानन रूप प्राप्तीची. माता पार्वतीचा एकाकीपणा आणि विचार. भगवान शिवशंकरांनी हे नेहमीच विश्वाच्या कल्याणासाठी किंवा तपस्येसाठी कैलास पर्वतावरून दूर जात असत. ते जेव्हा जेव्हा ध्यानमग्न व्हायचे तेव्हा अनेक वर्ष समाधीमध्येच लीन असायचे. यामुळे माता पार्वती कैलास पर्वतावर बरेचदा एकटा असायच्या. कैलासावर महादेवांचे अनेक गण जसे की नंदी, भृंगी, वीरभद्र राहत होते, परंतु हे सर्व गण प्रामुख्याने भगवान शिवाच्या आज्ञेचे पालन करायचे. एकदा माता पार्वतीने आपल्या महालयामध्ये स्नान करण्यासाठी जात होत्या. त्यांनी महालाच्या मुख्य दारावर पहारा देण्यासाठी नंदीला उभे केले. माता पार्वतीने नंदीला सक्त ताकीद दिली, नंदी, मी स्नानगृहात जात आहे. जोपर्यंत मी माझे स्नान पूर्ण करून बाहेर येत नाही तोपर्यंत आत कोणालाही सोडू नकोस. ही नंदी, माझी तुला आज्ञा आहे. नंदीने हात जोडले आणि तो दारावर पहारा देऊ लागला. काही वेळानंतर तिथे अचानक भगवान शिवशंकर आले. नंदी महादेवांचा परमभक्त आणि सेवक होता. जेव्हा महादेवाने महालात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नंदी त्यांना अडवू शकला नाही. शिवांच्या सन्मानार्थ त्यांनी आपली मान खाली झुकवली आणि महादेवांना आत जाऊ दिले. महादेव थेट माता पार्वतीच्या महालात पोचले. स्नानामध्ये असताना अचानक महादेवाने समोर पाहून माता पार्वती अत्यंत संकोचला. त्यांना या गोष्टीचे खूप वाईट वाटले की कैलासावर त्यांचा स्वतःचा असा एकही सेवक नाही जो फक्त आणि फक्त त्यांच्या शब्दाचे पालन करेल आणि त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करेल. या एकाकीपणातून आणि गरजेतून माता पार्वतीने एक अत्यंत अद्भुत निर्णय घेतला. बाल गणेशाची निर्मिती आणि प्रतिज्ञा. माता पार्वतीने विचार केला की माझ्याकडे एक असा रक्षक असायला हवा जो केवळ माझ्या आज्ञेचे पालन करेल. त्यांनी स्नानाच्या वेळी आपल्या अंगावरील चंदनाचा लेप आणि उटणे एकत्र केले. त्या दैवी उटण्यापासून त्यांनी एक अतिशय सुंदर, तेजस्वी आणि लहान बालकाची मूर्ती तयार केली. ती मूर्ती अत्यंत मनमोहक दिसत होती. त्यानंतर माता पार्वतीने आपल्या अद्भुत दैवी शक्तीने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले. प्राण फुंकताच ती मूर्ती जिवंत झाली आणि एक अतिशय सुंदर बालक माता पार्वतीच्या समोर उभा राहिला. त्या बालकाचे डोळे तेजस्वी होते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य होते. त्या बालकाने अत्यंत आदराने माता पार्वतीच्या चरणांना स्पर्श केला आणि विचारले, प्रणाम माते, मी तुमचा पुत्र आहे. सांगा, माझा जन्माचा काय उद्देश आहे? माझ्यासाठी काय आज्ञा आहे? माता पार्वतीने त्या बालकाला प्रेमाने जवळ घेतले, त्याला लाड केले आणि म्हणाल्या, बाळा, तू माझा स्वतःचा रक्षक आहेस. मी पुन्हा स्नानासाठी जात आहे. तू या महालाच्या मुख्य दारावर घट्ट पहारा दे. जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत कोणालाही, अगदी कोणालाही आत येऊ देऊ नकोस. ही तुझी पहिली परीक्षा आणि पहिली आज्ञा आहे. बालकाने आपल्या मातेच्या चरणाची शपथ घेतली आणि हातामध्ये एक लहान काठी घेऊन तो अत्यंत निष्ठेने महालाच्या दाराबाहेर उभा राहिला. भगवान शिवांचे आगमन आणि बालकाचा नकार. काही वेळानंतर भगवान शिवशंकर बाहेरून परत आले.
ते नेहमीप्रमाणे अत्यंत शांत मुद्रेने आपल्या महालाच्या दिशेने चालू लागले. जसे ते मुख्य दाराजवळ आले तसे दारावर उभा असलेल्या एका लहान बालकाने आपली काठी आडवी केली आणि महादेवांचा रस्ता रोखला. बालकाने अत्यंत गंभीर आणि खंबीर आवाजात म्हटले, "थांबा, पुढे जाण्यास सक्त मनाई आहे. माझी माता आत स्नान करत आहे. तिच्या परवानगीशिवाय तुम्ही महालाच्या आत एक पाऊलही टाकू शकत नाही." भगवान शिवशंकरांना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटले. ते थोडे हसले आणि म्हणाले, "हे बालका, तू कोण आहेस आणि मला माझ्याच घरात जाण्यापासून अडवणारा तू कोण? हा माझाच महाल आहे आणि मी पार्वतीचा पती शिव आहे. तू बाजूला हो आणि मला आत जाऊ दे." पण बालकाने अजिबात मागे न म्हटले, "तुम्ही कोणीही असा, मला माझ्या मातेचा आज्ञा आहे. जोपर्यंत माझी माता बाहेर येत नाही तोपर्यंत मी ब्रह्मांडातील कोणत्याही शक्तीला आत जाऊ देणार नाही." महादेवांना हे माहीत नव्हते की हा त्यांचाच पुत्र आहे, कारण त्याची निर्मिती पार्वतीच्या शक्तीतून झाली होती. तसेच बालकालाही हे माहीत नव्हते की समोर उभे असलेले जटाधारी महादेव हे त्यांचे पिता आहेत. कैलास पर्वतावरील महायुद्ध, आपल्या स्वामींचा आणि आराध्याचा असा अपमान पाहून महादेवांचे प्रमुख गण नंदी आणि भृंगी अत्यंत संतापले. ते पुढे आले आणि बालकाला म्हणाले, "मुला, तू कोणाशी वाद घालत आहेस याची तुला कल्पना नाही. बाजूला हो, नाहीतर याचा परिणाम वाईट होतील." पण बालक जागेवरून हलला नाही. शेवटी गणांनी बालकावर आक्रमण केले. परंतु माता पार्वतीच्या शक्तीपासून बनलेला तो बालक सामान्य नव्हता. बालकाने आपल्या हातातील एका लहान काठीनेच नंदी, भृंगी आणि महादेवांच्या हजारो गणांना मारून पळवून लावले. बालकाचा हा अद्भुत पराक्रम पाहून सर्व गण रक्ताने माखलेले महादेवांकडे परत गेले आणि म्हणाले, "प्रभू, तो बालक अत्यंत शक्तिशाली आहे. त्याने आमच्या पूर्ण सेनेचा एका क्षणात पराभव केला." हे ऐकून देवराज इंद्र, कार्तिकेय, महादेवांचे मोठे पुत्र आणि इतर सर्व देवी देवता तिथे आले. इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून आला होता आणि कार्तिकेय आपल्या मोरावर. देवांना वाटले की एक लहान मुलाला हरवणे खूप सोपे आहे. देवांच्या सेनेने बालकावर चहूबाजूने अस्त्रांचा वर्षाव केला, पण बाल गणेशाने आपल्या अफाट शक्तीने इंद्राचे वज्र आणि देवांची सर्व शस्त्रे निकामी केली. त्याने कार्तिकेयला युद्धात मागे हटण्यास भाग पाडले. संपूर्ण कैलास पर्वतावर एकच खळबळ उडाली. एक लहान बालकाने सर्व देव आणि गणांना पराभूत केले होते. महादेवांचा क्रोध आणि मस्तकच्छेद, आपल्या पूर्ण देवसेनेचा आणि पुत्राचा पराभव झाला आहे, तसेच विश्वाच्या नियमाचे उल्लंघन होत आहे, हे पाहून भगवान शिवांचा क्रोध अनावर झाला. महादेवांचे तिसरे नेत्र थोडे उघडू लागले आणि संपूर्ण ब्रह्मांड थरथरू कापू लागले. महादेवांना समजले की हा बालक सामान्य योद्धाने मानणारा नाही. महादेवाने आपले अत्यंत शक्तिशालीने आणि अमोघ त्रिशूळ हातात घेतले. बालकाने महादेवावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी महादेवाने आपले त्रिशूळ बालकाच्या दिशेने फेकले. ते त्रिशूळ अत्यंत वेगाने गेले आणि क्षणार्धात त्या त्रिशूळाने बालकाचं मस्तक धडावेगळे केले. बालकाचे मस्तक हवेत उडून कैलास पर्वताच्या पलीकडे कुठेतरी दूर जाऊन पडले आणि त्याचा देह जमिनीवर कोसळला. माता पार्वतीचा रौद्र अवतार आणि सृष्टीचा विनाश महालाबाहेर देवांचा प्रचंड मोठा आरडाओरडा आणि युद्ध सुरू असल्याचा आवाज ऐकून माता पार्वती तातडीने स्नानगृहातून बाहेर आल्या. बाहेर येताच समोर दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पाहिले की त्यांचा लाडका निष्पाप पुत्र रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे आणि त्याचे मस्तक धडावर नाही. हे पाहताच माता पार्वती दुःखाच्या सागरात बुडाल्या. त्यांचे डोळे लाल झाले आणि काही क्षणातच त्या दुःखाचे रूपांतर भयानक क्रोधात झाले. माता पार्वतीने आदि माया शक्तीचे महाकालीचे रूप घेतले. त्या अत्यंत भयानक आवाजात ओरडल्या, "महादेवा, तुम्ही हे काय केले? माझ्या निष्पाप पुत्राची तुम्ही हत्या केली. ज्या पुत्राने केवळ माझ्या आज्ञेचे पालन केले त्याला तुम्ही मृत्यूदंडाची शिक्षा दिली. जर माझा पुत्र आत्ताच्या आत्ता जिवंत झाला नाही तर मी संपूर्ण सृष्टी, देवलोक, मानवलोक आणि हे ब्रह्मांड नष्ट करून टाकेन." माता पार्वतीच्या क्रोधाने स्वर्गातील तारे तुटून पडू लागले, पृथ्वी हादरू लागली आणि समुद्राला प्रचंड भरती आली. सृष्टीचा विनाश आता निश्चित होता. सर्व देव घाबरून थरथर कापू लागले. ब्रह्मदेवासह सर्व देवांनी महादेवाकडे धावा घेतली आणि प्रार्थना केली, "प्रभू, काहीतरी करा, नाहीतर माता पार्वती संपूर्ण जगाचा विश्वाचा अंत करतील."
गजमुखाची प्राप्ती आणि बालकाचे पुनर्जीवन परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. हे पाहून भगवान शिवाने माता पार्वतीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि वचन दिले की ते बालकाला पुन्हा जिवंत करतील. पण बालकाचे मूळ मस्तक त्रिशूळाच्या प्रहाराने नष्ट झाले होते आणि ते शोधणे अशक्य होते. त्यामुळे भगवान शिवाने देवांना आणि आपल्या गणांना एक विशेष आज्ञा दिली. तुम्ही आताच्या आत्ता उत्तर दिशेला जा. तिथे जो कोणी प्राणी तुम्हाला सर्वात पहिले भेटेल आणि ज्याची आई आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपलेली असेल, त्याचे मस्तक कापून आत्ताच्या आत्ता घेऊन या. महादेवांची आज्ञा मानून देव आणि गण तातडीने उत्तर दिशेकडे धावले. जंगलात शोध घेत असताना त्यांना एक हत्तीण आणि तिचे लहान पिल्लू दिसले. ती हत्तीण आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपलेली होती. महादेवांनी सांगितलेले सर्व नियम तिथे लागू होत होते. देवाने अत्यंत आदराने त्या हत्तीच्या पिल्लाचे मस्तक कापले आणि ते घेऊन वेगाने कैलास पर्वतावर परत आले. भगवान शिवाने ते हत्तीचे मस्तक बालकाच्या धडावर ठेवले. त्यानंतर त्यांनी आपली दैवी मंत्राचा उच्चार केला आणि त्यावर पवित्र जल शिंपडले. क्षणार्धात एक चमत्कार घडला. त्या धडामध्ये प्राणांचा संचार झाला आणि बालकाने आपले डोळे उघडले. बालक जिवंत होऊन उठून उभा राहिला. प्रथम पूजा आणि विघ्नहर्ता वरदान आपल्या मुलाला हत्तीच्या मुखासह का होईना पण जिवंत आणि सुरक्षित पाहून माता पार्वतीचा क्रोध शांत झाला. त्यांनी धावत जाऊन आपल्या बाळाला मिठी मारली. भगवान शिवाने देखील त्या बालकाला जवळ घेतले आणि त्याला आपले पुत्र म्हणून स्वीकारले. महादेवाने बालकाला आपल्या सर्व गणांचा स्वामी अधिपती घोषित केले. म्हणूनच त्याचे नाव गणपती, गणांचा गणपती आणि गजासारखे मुख असलेला म्हणून गजानन पडले. त्यानंतर भगवान शिव, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनी मिळून बाल गणेशाला आशीर्वाद आणि अद्भुत वरदाने दिली. भगवान शिव म्हणाले, हे गणेशा, आजपासून सृष्टीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची, पूजेची किंवा यज्ञाची सुरुवात करताना सर्वात आधी तुझी पूजा केली जाईल. जो मनुष्य तुझी पहिली पूजा करणार नाही त्याचे कार्य कधीही यशस्वी होणार नाही. तू जगाचा विघ्नहर्ता म्हणून पूजला जाशील आणि लोकांची सर्व संकटे दूर करशील. अशा प्रकारे माता पार्वतीच्या चंदनापासून निर्माण झालेला तो बालक संपूर्ण सृष्टीचा आराध्य देव म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा बनला. तर माझ्या लाडक्या भाविकांनो, अशी ही होती आपल्या विघ्नहर्ता, दुःखाचे हरण करणाऱ्या आणि सुखाचे उधळण करणाऱ्या श्री गणपती बाप्पाची जन्माची महाकथा. या कथेतून आपल्याला समजते की आईवडिलांची आज्ञा पाळणे हेच एक पुत्र सर्वांचे मोठे कर्तव्य असते आणि संकटाच्या वेळी शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर करणे किती श्रेष्ठ ठरते. बाप्पा ज्याप्रमाणे कैलासावर माता पार्वतीचे रक्षण करण्यासाठी उभे राहिले, तसेच ते आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक विघ्न, प्रत्येक संकट दूर करोत, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला बाप्पाच्या जन्माची ही सविस्तर कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच नवनवीन पौराणिक कथा आणण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा भक्तीचा वारसा शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच अनेक सुंदर, रंजक आणि माहितीपूर्ण पौराणिक आणि मराठी भक्तिकथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी भक्तिकथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत आणि पवित्र कथेसह. तोपर्यंत बाप्पाच्या नामस्मरणात लीन राहा. बोलिये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय माता पार्वती, जय महाकाल. धन्यवाद.